नमस्कार, मी आयुष प्रसाद, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सर्वांसाठी देण्यात येत आहे. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या समोर असलेले सर्व जो केस आहे त्याला योग्य न्याय देण्यासाठी, त्याला योग्य निकाली काढण्यासाठी, वेळेवर न्याय देण्यासाठी एक विशेष लोक अदालतचं म्हणजे आयोजन केलेलं आहे. 21 एप्रिलपासून ऑगस्ट 21, 22 आणि 23 2026 या कालावधीमध्ये समाधान समारोहाचे आयोजन सन्माननीय सर्वोच्च न्यायालय करत आहे. प्रत्येक जिल्हा, त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे DLSA आहे, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, या जो विधी प्राधिकरण आहे त्या ठिकाणी या जो सन्माननीय सर्वोच्च न्यायालय समोर असलेले सर्व जो केसेस आहेत त्याच्यामध्ये प्री लिटिगेशन म्हणजे निकाली काढण्यासाठी त्या ठिकाणी असलेले चर्चा त्याचं आयोजन करण्यात येणार आहे. याच्यामध्ये प्रशिक्षित मीडिएटर्स राहणार आहे. ज्या लोक सन्माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर असलेले जो काही केसेस आहेत त्याच्यामध्ये वाटाघाटी, चर्चा, कायदेशीर माहिती त्या ठिकाणी आपल्याला देणार आहे. या पूर्ण करण्याचा मुख्य हेतू आहे की सर्व लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या न्याय देताना, एकमेकांना समाधानी करताना सर्व सहमतीने न्याय देण्याची एक जो भावना आहे त्याला पुढाकार मिळाला पाहिजे. आणि याच्या माध्यमातून आपले जिल्ह्याचे जो काही मुद्दे, जो काही केसेस सन्माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर आहे त्याला योग्य न्याय देऊन त्या सगळ्या केसेसला निकाली काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे. माझी आपले सर्व नाशिक जिल्ह्याचे नागरिकांना, विशेषतः ज्यांचे केसेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया समोर आहे त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निर्देश आहे त्या निर्देशानुसार याच्यामध्ये आपण पुढाकार घ्यावा. याच्यामध्ये रजिस्टर करण्यासाठी एक साधा फॉर्म तयार करून देण्यात आलेला आहे. त्या फॉर्म भरून यामध्ये आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. आणि या फॉर्मच्या माध्यमातून आपण एक वेळा या ठिकाणी सहभागी झाले तर आपले सर्व प्रश्न, योग्य न्याय आपल्याकडे मिळता येईल. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि समाधान समूह या उपक्रमामध्ये आपण यशस्वीपणे सर्व लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.